ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या पत्रकारांबाबतच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलंय। आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनीही संजय पाटील यांच्यावर जोरदार टीका केली। सत्तेची मस्ती आल्याचा आरोप करत त्यांनी खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहेत। सर, दीना पाटील यांचं जे वक्तव्य आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे, कसं पाहता तुम्ही त्यांच्या वक्तव्याला? पोलीस संरक्षण त्यांना का दिलं हा मूळ प्रश्न आहे। आणि पोलीस संरक्षण दिलं तर पोलीस संरक्षणाखाली पोलिसांच्या आडून जर कोणाला धमकी देत असते तरी लोकशाही आहे काही? मग हे आधी काही लोक गुंडांना सोबत घेऊन धमक्या द्यायचे, आता पोलिसांचं संरक्षण घेऊन यांनी धमकी दिली। यांची सुरक्षा का दिली हा प्रश्न आहे। यांची सुरक्षा काढून घेतली पाहिजे। आणि प्रश्न विचारायचे नाहीत म्हणजे मग तुम्हाला जर प्रश्न विचारू वाटत नसतील तर मग राजीनामा द्यावा, राजीनामा देऊन परत निवडणूक लढवावी, मग प्रश्न विचारणार नाहीत लोक। नाही, सभागृह आता सध्या सुरू आहे, तर तुम्ही मागणी करणार आहात का त्या संदर्भातली? आणि दुसरं म्हणजे की अशा प्रकारे धमकी देणं आणि ते पण पोलीस विभागाच्या समोर त्यांना वाय दर्जा सुरक्षा असताना हे कितपत योग्य आहे? म्हणजे ही धमकीच, ही सत्तेची मस्ती आणि पोलीस संरक्षण ते ज्यांना भेटलं आहे याच्यामुळं ते धमकी देऊ शकले। हे संरक्षण काढून घ्या, मग धमकी देतात का हे बघू। उद्धव ठाकरे यात उद्धवजी ठाकरे साहेब पूर्ण विदर्भ मराठवाडा जे 6 मतदारसंघ आहेत त्या 6ही मतदारसंघात दौरा करणार आहेत आणि तिथल्या शिवसेनेशी संवाद साधून ते काय विचार देणार आहेत शेवटी त्यांच्या दौऱ्यात कळेल आपल्याला। पण ते दौरा करणार आहेत 27, 29, 3 दिवस। आणि एकंदरीत लोक ज्या प्रकारे धमकी देत आहेत ही मानसिकता कुठेतरी ढासळलेली असं वाटतं का? मानसिकता ढासळलेली नाही, ही सत्तेची मस्ती आहे। सत्तेची मस्ती आल्यावर असं होतं। एकंदरीत जे 6 खासदार आहेत त्यामध्ये यांच्याकडे आता सत्तेची मस्ती आल्याचं कुठेतरी कैलास पाटील यांना म्हटलेलं आहे। कॅमेरामन छत्रपती संतोष मोरे, मुंबई।